मॅथमॅटिकल लॉजिकचा सगळ्यात शेवटचा पार्ट जो आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू द स्विचिंग सर्किट, आणि यावर बेस आहे एक्सरसाइज 1.5. तर स्टार्ट करूया काय आहे हे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक. तर बघा, आपण लॉजिकचा स्टडी केला. आता ह्या लॉजिकचं मॅथ्समध्ये किंवा दुसऱ्या फील्डमध्ये काय ॲप्लिकेशन आहे, तर जर तुम्हाला फिजिक्समधलं स्विचिंग सर्किट ही कन्सेप्ट आठवत असेल, तर स्विचिंग सर्किटमध्ये आणि लॉजिकमध्ये एक सिमिलॅरिटी आहे. तर ती सिमिलॅरिटी काय बघा, तर जसं स्टेटमेंटला, कुठल्याही स्टेटमेंटला दोनच व्हॅल्यूज असतात, आयदर ते ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. तसंच स्विचिंग सर्किटमध्ये काय असतं, एकतर म्हणजे जो काही सर्किट असेल त्याच्यामध्ये एकतर करंट फ्लो होतो किंवा करंट फ्लो होत नाही. म्हणजेच करंट जर फ्लो झाला तर तो जो त्या स्विचिंग सर्किटमधला जो बल्ब असतो, जो लाईट असतो, तो ऑन होतो किंवा तो ऑन होत नाही. अशाच दोन पॉसिबल केसेस असतात. सो इन 1930 द क्लॉड शॅनन, आय थिंक मी राईट प्रोनाउन्स करते, नोटिस अन एनालॉजी बिटवीन ऑपरेशन ऑफ स्विचिंग सर्किट्स अँड ऑपरेशन ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह. म्हणजे जे स्विचिंग सर्किट्स आहेत, स्विचिंग सर्किट याचा अर्थ ज्या सर्किटमध्ये स्विचेस आहेत असे स्विचिंग सर्किट्स, अँड ऑपरेशन ऑफ लॉजिकल कनेक्टिव्ह, म्हणजे जे आपण लॉजिकमध्ये जे कनेक्टिव्ह बघतोय, कुठले कनेक्टिव्ह आहेत आपल्याकडे, म्हणजे ते अँड असेल, ऑर असेल, तर ह्या जे लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत आणि स्विचिंग सर्किट आहे याच्यामध्ये त्याला सिमिलॅरिटीज सापडली त्या सायंटिस्टला. आणि मग तिथून पुढे याचा लॉजिकचा यूज स्विचिंग सर्किटमध्ये कसा करता येईल याचा स्टडी झाला, आणि तेच आहे आपलं ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक. सो इथे एक सिम्पल सर्किट दिलं आहे बघा. तर ह्या सर्किटमध्ये काय, यस म्हणजे आहे स्विच, ही आहे बॅटरी, आणि इथे आहे लॅम्प. जर हा स्विच काय असेल, हा स्विच जर ऑन असेल तर ह्या सर्किटमधून करंट पास होईल, आणि या सर्किटमधून जर करंट पास झाला तर हा जो लॅम्प आहे तो लॅम्प ग्लो करेल, म्हणजेच तो लाईट ऑन होईल. हा लॅम्प ऑन होईल आणि इथून तुम्हाला लाईट्स दिसतील. ठीक आहे. तर हा जो स्विच आहे तो जर ऑन असेल तर, आणि हा जर स्विच ऑफ असेल तर ह्या सर्किटमधून करंट पास होणार नाही आणि हा लाईट काय होणार नाही, चालू होणार नाही. मग आता याचं, ह्या स्विचिंग सर्किटचं आणि ह्या लॉजिकचं काय ताळमेळ, तर हे जे स्विच आहे, तर हे जे स्विच आहे ते स्विच एक स्टेटमेंट पॅटर्न सारखं काम करतं. जर समजा मी स्विच यसला पी हे स्टेटमेंट कन्सिडर केलं, तर जसं स्विचच्या दोनच पॉसिबल आउटकम्स आहे, आयदर इट इज ऑन और आयदर इट इज ऑफ, तसंच आपल्याला स्टेटमेंट पॅटर्नच्या दोनच व्हॅल्यू असतात, आयदर ट्रू और आयदर फॉल्स. मग ही झाली यांच्यामधलं सिमिलॅरिटी. म्हणजे जर हे स्विच ऑन असेल तर करंट पास होईल, लॅम्प ऑन होईल, आणि जर स्विच ऑफ असेल तर काय होणार नाही, लॅम्प करंट पास होणार नाही, लॅम्प चालू होणार नाही. तर इथे काय दिलं बघा, इन अ इलेक्ट्रिकल सर्किट switches are connected by the wires. If the switch is on, allow the electric current passes through it, and if the switch off, it does not allow the electric current to pass through it. We now define the term switch. मग स्विचची डेफिनेशन काय ती एक बघून घेऊया. So switch is a two-state device. टू स्टेट डिव्हाइस याचा अर्थ की ज्याच्यामध्ये दोन स्टेट आहेत, विच कंट्रोल द फ्लो ऑफ करंट इन अ सर्किट. ऑफकोर्स स्विच काय करतो, करंट फ्लोला कंट्रोल करतो. म्हणजे स्विच ऑन असेल तर करंट पास होतो, नसेल तर स्विच ऑफ असेल तर करंट पास होत नाही. आणि स्विचेसला कसं डिनोट करतात, जर एकच सिंगल स्विच असेल तर आपण त्याला येस म्हणूया, मल्टिपल स्विचेस असतील तर त्याला S1, S2, S3 याप्रमाणे आपल्याला डिनोट करायचं आहे. ठीक आहे. The theory of symbolic logic can be used to represent a circuit by statement pattern. म्हणजे जे लॉजिक सर्किट, आता याच्या आधी आपण जे सर्किट बघितलं होतं बघा ह्याप्रमाणे, तर हे जे सर्किट आहे ह्या सर्किटमध्ये या सर्किटला डिनोट करण्यासाठी आपण काय करणार आहे, स्टेटमेंट पॅटर्नचा यूज करणार आहे. किंवा जर एखादा स्टेटमेंट पॅटर्न दिलेला
असेल तर त्याच्यावरून आपल्याला सर्किट पण ड्रॉ करता आलं पाहिजे, व्हाईस वर्सा. म्हणजे जर एखादं सर्किट दिलंय, याला आपण सिम्बॉलिकली डिनोट करताना स्टेटमेंट पॅटर्नचा यूज करणार. आणि एखादं स्टेटमेंट पॅटर्न जर दिलं असेल तर त्याच्यावरून आपल्याला सर्किट ड्रॉ करता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय रूल्स आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. करस्पॉन्डिंग टू ईच switch in the circuit we take the statement letters in the statement pattern. प्रत्येक स्विच साठी एक लेटर, एक स्टेटमेंट लेटर कन्सिडर करायचे. म्हणजे समजा इथे एकच स्विच आहे तर या स्विच यस साठी आपण काय कन्सिडर करूया, पी हे लेटर कन्सिडर करूया. पी, स्मॉल पी दॅट मीन्स स्विच यस, याप्रमाणे. आणि जर मल्टिपल स्विचेस असतील S1, S2, S3 तर पहिल्या S1 ह्या स्विचला पी हे लेटर डिनोट करा, S2 साठी क्यू करा, S3 साठी आर करा अँड सो ऑन. ओके. स्विचेस हॅव्हिंग द सेम स्टेट विल बी डिनोटेड बाय द सेम लेटर. जे स्विच सेम स्टेटमध्ये आहे, सेम स्टेटमध्ये म्हणजेच आयदर ते ऑन आहेत किंवा आयदर ते ऑफ आहेत, जे सेम स्टेटमध्ये आहेत त्यांच्यासाठी सेम लेटर अँड कॉल्ड इक्विव्हॅलंट स्विचेस. आणि त्यांना म्हटलं जातं इक्विव्हॅलंट स्विचेस. Switches having the opposite states are denoted by S and S dash. म्हणजे एक स्विच ऑन आहे आणि एक ऑफ आहे असं जर असेल, जर तुम्ही यस म्हणजे स्विच ऑन जर म्हटलं तर S डॅश म्हणजे स्विच ऑफ असेल. हे झाले अपोजिट, ज्यांच्या स्टेट काय आहेत, अपोजिट आहेत, त्यांना म्हटलं जातं कॉम्प्लिमेंटरी स्विचेस. ज्यांच्या स्टेट्स अपोजिट असतात त्यांना कॉम्प्लिमेंटरी स्विचेस म्हणतात. मग जर यस ह्या स्टेटमेंटसाठी आपण पी हे स्टेटमेंट लेटर कन्सिडर केलं तर यस डॅशसाठी आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे, तर स्विच यस डॅशसाठी आपल्याला निगेशन ऑफ पी कन्सिडर करायचं आहे. बघा, म्हणजे हे दोन जे आहेत ते त्या दोघांच्या ज्या स्टेट आहेत त्या एक्झॅक्ट अपोजिट आहेत. म्हणजे जर एक ऑन असेल तर दुसरं ऑफ आहे. म्हणून जर याला आपण पी स्टेटमेंट म्हटलं तर याला निगेशन ऑफ पी म्हणायचं आहे. बघा इथे लिहिलं, इन अ सर्किट वी डोंट show whether the switch is on or open or closed. So switch S1 correspond to the statement letter P corresponding to the statement pattern. We write as P म्हणजे घ्यायचं switch S1 and negation of P म्हणजे घ्यायचं switch S1 dash. याप्रमाणे. म्हणजे समजा एखादं सर्किट आपण बघूया. सपोज स्विच आहे S1, तर तुम्ही याला सिम्बॉलिकली कसं डिनोट करणार, तर इथे एकच स्विच आहे म्हणून मी या स्विचला पी म्हणणार. आणि पीचा अर्थ काय, स्विच S1. आणि हेच झालं याचं लॉजिकली किंवा आपण त्याला लॉजिकल किंवा त्याला आपण सिम्बॉलिक फॉर्म म्हणूया. तर हे झालं याचं सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म कोणता झाला मग, फक्त स्टेटमेंट पी. पण जर समजा एकापेक्षा जास्त स्विचेस असतील, म्हणजे जसंच आता हे जो आहे हा ह्याप्रमाणे जर समजा त्या स्विचिंग सर्किटमध्ये दोन स्विचेस असतील S1 अँड S2, मग ह्या केसमध्ये ते कसं डिनोट करायचं, सिम्बॉलिकली कसं डिनोट करायचं, तर त्याचा पार्ट आपण पुढे बघणार आहोत. तर ज्या वेळेला तुमच्या सर्किटमध्ये मल्टिपल स्विचेस असतात तर ते दोन टाईपमध्ये क्लासिफाय होतात. एक असतं switches in series connection and switches in parallel connection. So आपण पहिलं बघूया, टू स्विचेस इन अ सिरीज. म्हणजे जर दोन स्विचेस आपण सिरीज मध्ये कनेक्ट केले, कशी, तर हे बघा फिगर, हे S1 स्विच आहे, हे S2 स्विच आहे आणि हे सिरीज मध्ये म्हणजे एका समोर एक, त्यांना एका समोर एक तुम्ही जर जॉईन केले असतील तर ह्या केसमध्ये आपण काय म्हणूया, तर जे पी हे स्टेटमेंट आहे ते कशासाठी आहे, स्विच S1 साठी. क्यू हे स्टेटमेंट कशासाठी आहे, S2 साठी. आणि एल म्हणजे द लॅम्प. हा एल म्हणजे काय असतो, लॅम्प एल असतो. मग ह्या स्विचिंग सर्किटला सिम्बॉलिकली कसं डिनोट करायचं, तर याला सिम्बॉलिकली डिनोट करतात बघा, पी कंजक्शन क्यू, ह्या पद्धतीने पी कंजक्शन क्यू. आणि ज्या वेळेला जसं आता पी कंजक्शन क्यूच का डिनोट करायचं, तर ते तुम्हाला पुढे समजून सांगते. आणि याचा जो टेबल तयार करायचा आहे आपल्याला, म्हणजे याचे जे पॉसिबल व्हॅल्यूचा टेबल तयार करायचं आहे त्याला म्हटलं जातं इनपुट आउटपुट टेबल.
किंवा त्याला स्विचिंग टेबल पण म्हटलं जातं. जसं आपण स्टेटमेंट पॅटर्नमध्ये जो टेबल तयार करत होतो त्याला ट्रूथ टेबल म्हणत होतो, इथे त्याला इनपुट आउटपुट टेबल म्हणायचे किंवा स्विचिंग टेबल म्हणायचे. का तर त्याच्यामध्ये आपण स्विचेसचा यूज करतोय म्हणून. तर हा टेबल काय बघा, तर जसा आपला ट्रूथ टेबल होता बघा, पी क्यू आणि पी कंजक्शन क्यूचा जो ट्रूथ टेबल होता तो होता टी टी एफ एफ टी एफ टी एफ and it's TTT otherwise F. हा जो आपला टेबल होता सेम इथे आहे, फक्त T हा रिप्लेस केलाय 1 ने आणि F हा रिप्लेस केलाय 0 ने. याचा 1 चा अर्थ होतो की लाईट ऑन असेल आणि 0 चा अर्थ असेल की लाईट ऑफ असेल. म्हणजे 1 म्हणजे काय की त्या सर्किटमधून करंट पास होणार आहे आणि हा लॅम्प ग्लो करणार आहे, आणि 0 म्हणजे काय तर तो लॅम्प ग्लो करणार नाही. फक्त टीच्या ऐवजी 1 लिहा आणि एफच्या ऐवजी 0 लिहा, आणि जो हा आपला कंजक्शनचा ट्रूथ टेबल होता तोच इथे सेम ॲज आहे, सेम आहे. इथे याला जर मी टी टी म्हटलं आणि याला एफ एफ म्हटलं, इथे टी एफ जर म्हटलं तर टी 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 अदरवाईज एफ, तर तसंच आहे. जर टीला मी 1 म्हटलं आणि एफला जर मी 0 म्हटलं तर तोच जो कंजक्शनचा टेबल होता तोच इथे आपल्याला दिसतो. पण आता पुढचा प्रश्न येतो की हे जे सिरीज आहे, हे जे स्विचेस आहेत जे सिरीज कनेक्शनमध्ये आपण लावले त्याला कंजक्शननेच का डिनोट केलं, त्याला डिजक्शन इम्प्लिकेशन असं कशाने दुसऱ्या ह्याने का डिनोट केलं नाही, कंजक्शननेच का डिनोट केलं. तर बघा याचं रिझन आपण स्टडी करू. आता हे 2 स्विचेस आहेत. आता जर समजा S1 हे स्विच आहे, हे जर ऑन असेल आणि S2 स्विच जर ऑफ असेल तर काय होईल, S1 ऑन आहे म्हणजे करंट इथून पास होतोय, पण हा S2 ऑफ असल्यामुळे तो इथेच इथपर्यंत येऊन करंट थांबेल, इथून पुढे तो पास होणार नाही. आणि जर हा ऑन आहे म्हणजे हा 1 आहे, हा ऑफ आहे म्हणजे हा 0 आहे, तर त्या सर्किटमधून करंट पास होत नाही, म्हणजेच लाईट ऑन होणार नाही, लॅम्प ऑन होणार नाही, म्हणून इथे येत आहे 0. उलट बघूया. जर समजा S2 ऑन आहे आणि S1 ऑफ आहे, म्हणजे हा ऑन आहे म्हणजे हा 1, हा ऑफ आहे म्हणजे हा 0, तरी देखील काय होईल, हा जर ऑन असेल हा ऑफ असेल तर इथून पुढे करंट पास होणार नाही आणि ह्या केसमध्ये पण लाईट ऑन होणार नाही. आणि जर दोघंही स्विचेस ऑफ असतील तर ऑफकोर्स दोन्ही जर स्विच ऑफ असतील तर त्या सर्किटमधून करंट पास होणार नाही, लाईट ऑन होणार नाही. पण जर ॲट अ टाइम दोन्ही स्विच जर ऑन असतील तर ह्या सर्किटमधून करंट पास होईल आणि लाईट ऑन होईल. म्हणून ज्या वेळेला सिरीज कनेक्शनमध्ये आपण 2 स्विचेस लावतो तर याचा जो इनपुट आउटपुट टेबल आपण तयार करतोय तो सिमिलर आहे. कुणाशी सिमिलर आहे, तर कंजक्शनच्या टेबलशी सिमिलर आहे. म्हणून ज्या वेळेला 2 स्विचेस हे सिरीज कनेक्शनमध्ये असतात त्यांना डिनोट करण्यासाठी आपण कंजक्शनचा यूज करतो. म्हणजे जर P हे स्टेटमेंट S1 साठी आहे, Q हे स्टेटमेंट S2 साठी आहे, तर जर S1 आणि S2 हे सिरीजमध्ये म्हणजे एका समोर एक जर जॉईन केले असतील तर त्याला तुम्ही P कंजक्शन Q ह्याप्रमाणे शो करायचे. ठीक आहे. म्हणजे जर आणि इन केस असे जर 3 असतील तर P कंजक्शन Q कंजक्शन R असं जर असेल तर ह्याप्रमाणे आपल्याला ते डिनोट करायचं आहे. हा झाला पहिला टाईप, जर स्विचेस सिरीजमध्ये असतील तर. पुढचा टाईप आहे जर स्विचेस हे पॅरलल असतील तर. पॅरलल म्हणजे कसे, तर बघा हा पहिला स्विच आहे S1, हा दुसरा स्विच आहे S2. पॅरलल म्हणजे ते एका खाली एक समांतररित्या ते दोघंही जोडलेले आहेत. असं जर असेल तर ह्या टाईपच्या स्विचेसला कसं डिनोट करायचं किंवा कुठल्या कनेक्टिव्हने जॉईन करायचं, तर बघा जर समजा P म्हणजे स्विच S1, Q म्हणजे स्विच S2 आणि L म्हणजे द लॅम्प असेल तर याचा जो डिनोट करायची पद्धत आहे ती आहे P डिजक्शन Q. बघा हां, जर सिरीजमध्ये 2 कनेक्ट केलेले असेल तर तुम्ही त्याला P कंजक्शन Q म्हणता, आणि हेच जर पॅरलली कनेक्ट केलेले असतील तर याला P डिजक्शन Q असं म्हटलं जातं. आता ते का ते पण आपण समजून घेऊ. बघा समजा स्विच S1 ऑन आहे आणि स्विच S2 ऑफ आहे.
ह्या बॅटरीमधून इथून करंट फ्लो व्हायला सुरुवात झाली. हा ऑफ आहे म्हणजे ह्या ठिकाणावरून इथून करंट पास होणार नाही, पण तो करंट इथून पास होईल. स्विच S1 ऑन आहे म्हणजे इथून करंट पास होईल. असा करंट फ्लो होत 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 ह्या लॅम्पपर्यंत येईल आणि लॅम्प ऑन होईल. ठीक आहे, म्हणजे लाईट चालू होईल. बघा, जर पहिला स्विच ऑन आहे, दुसरा ऑफ आहे, तरी देखील 1 याचा अर्थ लाईट ग्लो करतोय. ठीक आहे, आता म्हणूया की स्विच S1 हा ऑफ आहे आणि स्विच S2 हा ऑन आहे. तर काय होईल, ह्या केसमध्ये इथून करंट पास नाही होणार, पण ह्या ठिकाणावरून करंट पास होईल आणि तो पास झालेला करंट असा फ्लो होईल आणि इथे आल्यानंतर लाईट ऑन होईल. म्हणजे हा जरी ऑफ असला पण हा जर ऑन आहे तरी देखील आपलं लाईट चालू होतोय. आणि जर दोन्ही स्विचेस ऑन असतील तर इथूनही करंट पास होईल, इथूनही करंट पास होईल आणि हा करंट फ्लो होऊन ह्या लॅम्पपर्यंत येईल आणि आपला लॅम्प ग्लो करेल किंवा त्याला आपण लॅम्प चालू होईल असं म्हणूया. तर काय होतंय, दोन्ही स्विचेसपैकी कोणताही एक चालू असला किंवा एक बंद असला किंवा दोन्ही चालू असले तरी तिन्ही केसमध्ये लाईट चालू होतो. फक्त लाईट कधी चालू होणार नाही किंवा तो लॅम्प कधी ग्लो करणार नाही जर दोन्हीच्या दोन्ही स्विचेस काय असतील, जर ऑफ असतील. तेवढ्याच एक केसमध्ये हा लॅम्प काय होणार नाही, चालू होणार नाही. म्हणून ज्या वेळेला दोन स्विचेस हे पॅरलली कनेक्ट असतात तर त्यांचा जो इनपुट आउटपुट टेबल आहे तो कशाशी सिमिलर आहे, तर तो डिस्जंक्शनशी सिमिलर आहे. म्हणून ज्या वेळेला स्विचेस हे पॅरलली कनेक्ट असतात तर ते डिनोट करण्यासाठी आपण डिस्जंक्शनचा यूज करतो. म्हणजे जर समजा मी एक अजून असं सर्किट घेतलं, याला म्हणूया S1, याला म्हणूया S2 आणि याला म्हणूया S1 डॅश. असे जर 3 स्विचेस मी घेतले आणि याला जर मला सिम्बॉलिकली डिनोट करायचं असेल तर याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, S1 म्हणजे P हे स्टेटमेंट, P म्हणजे स्विच S1, Q म्हणजे स्विच S2 आणि S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P, Pचा S1 चा कॉम्प्लिमेंट स्विच, म्हणून याला म्हणायचं स्विच S1 डॅश ह्याप्रमाणे. आणि आता एकदा काही स्विचेस तयार आपण लिहिले तर सिम्बॉलिक फॉर्म कसा लिहायचा, हे तीनही पॅरलली कनेक्ट आहेत म्हणून P डिस्जंक्शन Q डिस्जंक्शन निगेशन P ह्याप्रमाणे. किंवा तुम्ही याला ब्रॅकेट टाकून याच्या बरोबर डिस्जंक्शन घेतलं तरी चालतंय. तर जर पॅरलल कनेक्शन असेल तर डिस्जंक्शन आणि जर सिरीज कनेक्शन असेल तर कंजंक्शन. ह्याप्रमाणे आपण काय करणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म किंवा सिम्बॉलिक फॉर्मवरून आपल्याला सर्किट ड्रॉ करता आला पाहिजे, ह्या सगळ्याचा आपण स्टडी करणार आहे. तर आपण काय करूया, आपली एक्सरसाइज 1.5 स्टार्ट करूया आणि सोबत ह्या सगळ्या कन्सेप्ट समजून घेऊया. तर चला स्टार्ट करूया एक्सरसाइज. So the exercise 1.5, exercise 1.5 and question number 1, express the following circuit in the symbolic form of logic and write the input output table. आपल्याला इथे इनपुट आउटपुट टेबल लिहायचं आहे आणि याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये डिनोट करायचं आहे. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्म मध्ये आधी डिनोट करा आणि नंतर त्याचा इनपुट आउटपुट टेबल लिहा. ठीक आहे, सॉल्व करूया. बघा, आधी सांगितल्याप्रमाणे काय करायचं, पहिले प्रत्येक स्विचला एक स्टेटमेंट लेटरने डिनोट करून घ्यायचं. सो लेट P दॅट मीन्स स्विच S1, Q दॅट मीन्स स्विच S2 and R that means switch S3 and L means lamp glow किंवा लॅम्प म्हणूया, L म्हणजे लॅम्प. तर आता याचा सिम्बॉलिक फॉर्म जो असेल तो काय असेल, तर पहिले बघा S2 आणि S3 हे जे दोन स्विचेस आहेत हे सिरीज मध्ये कनेक्ट आहे आणि सिरीज मध्ये कनेक्ट असेल तर कंजंक्शन अँड पॅरलल असतील तर डिस्जंक्शन. तर हे दोन जे आहेत ते सिरीज मध्ये आहेत म्हणजे Q आणि R हे दोघं सिरीज मध्ये कनेक्ट आहेत आणि हे दोघंही मिळून जे सर्किट तयार होते किंवा जे कनेक्शन आहे ते या S1 बरोबर, म्हणजे S1 म्हणजे काय, P बरोबर पॅरलली कनेक्ट आहे. म्हणजे S1 म्हणजे P, पॅरलल म्हणजे डिस्जंक्शन
आणि ते कुणाबरोबर पॅरलल आहेत तर Q and R. Q and R म्हणजे S2 and S3 बरोबर ते पॅरलली कनेक्ट आहेत. मग हे झालं याचं सिम्बॉलिक फॉर्म. आता याचा आपल्याला इनपुट आउटपुट टेबल पण लिहायचं आहे. इनपुट आउटपुट टेबल मग कसं असेल आता याचं इनपुट आउटपुट टेबल, तर जसं आपण ट्रूथ टेबल लिहित होतो अगदी त्याचप्रमाणे करायचंय. सो P Q R. P म्हणजे येईल 1 1 1 1, पहिल्या 4 व्हॅल्यू 1 आणि नंतरचे 4 व्हॅल्यू 0. इथे पहिल्या 2 व्हॅल्यू 1, नंतरच्या 2 व्हॅल्यू 0, पुन्हा 2 1 आणि 2 0 आणि इथे 1 0 अल्टरनेटली. आता घ्यायचं Q कंजक्शन R. Q आणि R मध्ये कंजक्शन आणि कंजक्शन सांगतं की 1 1 1 अदरवाइज 0. सो फक्त ह्या 2 व्हॅल्यू 1 येतील, बाकीचे व्हॅल्यू 0 येतील. आणि P डिसजंक्शन Q कंजक्शन R. Q कंजक्शन R म्हणजे हा 4th नंबरचा कॉलम आणि या 1st नंबरच्या कॉलमचा आपल्याला घ्यायचं डिसजंक्शन. डिसजंक्शन सांगतं 0 0 0 अदरवाइज 1. सो 0 0 0, ही पण व्हॅल्यू 0 येईल, ही पण व्हॅल्यू 0 येईल आणि पहिल्या तिन्ही पहिल्या 5 ज्या व्हॅल्यू आहेत त्या 5ची 5ची व्हॅल्यू 1 येतील. तर हा झाला याचा इनपुट आउटपुट टेबल. जसं आपण याला ट्रूथ टेबल म्हणायचो, याला इनपुट आउटपुट टेबल म्हणायचं किंवा याला स्विचिंग टेबल म्हटलं तरी चालतं. तर बघूया आता पुढचा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. पुन्हा स्विचेससाठी आपल्याला स्टेटमेंट लेटर कन्सिडर करायचं. सो P म्हणजे स्विच S1. इथे S1 डॅश दिसतोय. S1 डॅश याचा अर्थ निगेशन ऑफ P. कॉम्प्लिमेंट स्विच आहे तर कॉम्प्लिमेंट स्विच आपण निगेशनने दाखवतो S1 डॅश. पुढे S2 आहे म्हणजे Q. Q म्हणजे स्विच S2. निगेशन S2 डॅश पण आहे. सो निगेशन Q म्हणजे असेल स्विच S2 डॅश आणि L म्हणजे लॅम्प. याचा सिम्बॉलिक फॉर्म होईल. सिम्बॉलिक फॉर्म आता बघा, S1 डॅश आणि S2 हे सिरीज मध्ये कनेक्ट आहे. S1 डॅश म्हणजे निगेशन P, सिरीज म्हणजे कंजक्शन S2 म्हणजे Q आणि पुन्हा S1 आणि S2 डॅश म्हणजे S1 म्हणजे P, S2 म्हणजे निगेशन Q, हे दोघं पुन्हा सिरीज मध्ये कनेक्ट आहेत आणि हे जे एक पूर्ण कनेक्शन आहे, हे पूर्ण कनेक्शन आणि हे कनेक्शन, हे दोन्ही कनेक्शन एकमेकांना पॅरलली कनेक्ट आहेत. पॅरलली कनेक्ट याचा अर्थ डिसजंक्शन म्हणजे हे एक कनेक्शन आणि हे एक कनेक्शन, हे दोघं पॅरलली कनेक्ट आहेत. सो हे झालं सिम्बॉलिक फॉर्म. आता याचा इनपुट आउटपुट टेबल लिहायचं आपल्याला. सो इनपुट आउटपुट टेबल P आणि Q दोनच स्टेटमेंट आहेत म्हणून P Q निगेशन P निगेशन Q निगेशन P कंजक्शन Q P कंजक्शन निगेशन Q अँड लास्ट वन असेल निगेशन P कंजक्शन Q डिसजंक्शन P कंजक्शन निगेशन Q. ह्याप्रमाणे इथे येईल 1 1 0 0 1 0 1 0 0 0 1 1 0 1 0 1. आता P निगेशन P आणि Q याच्यामध्ये कंजक्शन म्हणजे 1 1 1 अदरवाइज 0. P आणि निगेशन Q पुन्हा सेकंड व्हॅल्यू 1 येईल, बाकीचे व्हॅल्यू 0 येतील आणि या दोन कॉलम मध्ये, ह्या आणि या कॉलम मध्ये आपल्याला घ्यायचं डिसजंक्शन. डिसजंक्शन इज 0 0 0 अदरवाइज 1. तर हा झाला आपला इनपुट आउटपुट टेबल. वळूया पुढच्या 3rd नंबरच्या क्वेश्चनला. सो 3rd मध्ये बघा, S1 आहे, S2 डॅश आहे, S3 आहे, S2 डॅश आहे आणि S3 डॅश आहे. म्हणजे P म्हणजे स्टेटमेंट घ्यायचं, P म्हणजे स्विच S1, Q म्हणजे असतं स्विच S2. ठीक आहे, इथे दिलेलं नसलं तरी आपण लिहूया. सो निगेशन Q म्हणजे स्विच S2 डॅश, R म्हणजे स्विच S3 अँड निगेशन ऑफ म्हणजे स्विच S3 डॅश ह्याप्रमाणे आणि L म्हणजे लॅम्प. सो इट्स अ सिम्बॉलिक फॉर्म. याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा येईल बघा, S2 डॅश आणि S3 हे दोघं आहेत पॅरलल कनेक्ट. S2 डॅश म्हणजे निगेशन Q, पॅरलल म्हणजे डिसजंक्शन, S3 म्हणजे R. ठीक आहे, आणि हे दोघंही म्हणजे हे दोघंही पॅरलल कनेक्शन जे आहे ते S1 बरोबर सिरीज मध्ये, S1 म्हणजे P, सिरीज म्हणजे कंजक्शन. हे झालं एवढा जो पार्ट आहे तो आपण सिम्बॉलिकली डिनोट केला. आता हा सगळा मिळून जो पार्ट आहे तो ह्या दोन स्विचेसला काय पॅरलली कनेक्ट आहेत.
पॅरलल म्हणजे डिसजंक्शन, ठीक आहे, याला आपण ब्रॅकेट यूज करूया. कुणाला पॅरलली कनेक्ट आहे तर S2 डॅश, S2 डॅश म्हणजे निगेशन Q, सिरीज म्हणजे कंजक्शन, S3 डॅश म्हणजे निगेशन R, याला तो पॅरलली कनेक्ट आहे. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. मग याचा इनपुट आउटपुट टेबल कसा असेल, PQR. सो फर्स्ट असेल P, सेकंड वन इज Q, थर्ड वन इज R, फोर्थ वन इज निगेशन Q, फिफ्थ वन इज निगेशन R. आणि Q नाही लिहिलं तरी चालेल कारण कुठेच Q आला नाहीये. तुम्हाला हवं तर लिहा, नको असेल तर नाही लिहिलं तरी चालेल. सिक्स्थ वन असेल निगेशन Q, डिजक्शन R. त्यानंतर सेवन्थ वन घ्या P कंजक्शन निगेशन Q, डिजक्शन R. एट्थ वन घ्या निगेशन Q, कंजक्शन निगेशन R. अँड नाइन्थ वन घ्यायचं आहे आपल्याला 7 and 8 याच्यामध्ये डिसजंक्शन. सो पहिल्या 3 व्हॅल्यूज मी लिहून घेते. सो जे पहिले 5 कॉलम होते तर ते मी लिहून टाकले. आता निगेशन Q and R याच्यामध्ये म्हणजे फोर्थ आणि थर्ड या कॉलम मध्ये आपल्याला डिसजंक्शन घ्यायचं आहे. डिसजंक्शन सांगतात 0 0 0, इथेही 0 0 0 येईल आणि बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू 1 असतील. त्याच्यानंतर 6 नंबरच्या कॉलमचा आपल्याला फर्स्ट नंबरच्या कॉलम बरोबर घ्यायचंय कंजक्शन. कंजक्शन सांगतं 1 1 1, ही थर्ड व्हॅल्यू पण 1 येईल, फोर्थ व्हॅल्यू पण 1 येईल. त्याच्यानंतर बाकी सगळ्या व्हॅल्यू 0 असतील. आता 8 नंबरचा जो कॉलम आहे तो 4 नंबरचा कॉलम आणि 5 नंबरचा कॉलम याच्यामध्ये कंजक्शन. कंजक्शन सांगतं 1 1 1 अँड लास्ट वन इज 1 अँड रिमेनिंग व्हॅल्यूज आर 0. आणि 7 आणि 8 याच्यामध्ये डिसजंक्शन घ्या म्हणजे सेकंड व्हॅल्यू 0 येईल. त्याच्यानंतर ह्या 3 व्हॅल्यू 0 असतील आणि बाकीच्या उरलेल्या व्हॅल्यू 1 असतील. याप्रमाणे हा झाला याचा इनपुट आउटपुट टेबल. पुढच्या क्वेश्चनला जाऊया. क्वेश्चन नंबर 4, P दॅट मीन्स स्विच S1, S1 डॅश आहे म्हणजे निगेशन P पण येईल, S1 डॅश. S2 आहे दॅट मीन्स Q असेल, स्विच S2 म्हणजे Q, S2 डॅश नाहीये. S3 आहे म्हणजे R घ्यावा लागेल, R म्हणजे स्विच S3. आता आपण याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये डिनोट करूया. तर S1 आणि S2 हे पॅरलली कनेक्ट आहे. S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q, पॅरलल म्हणजे डिसजंक्शन, ठीक आहे. आता हे पुढे एवढं हे पूर्ण सर्किट याला S2 ला सिरीज मध्ये कनेक्ट आहे. सिरीज म्हणजे कंजक्शन, S2 म्हणजे Q. पुन्हा पुढे अजून एक सिरीज मध्ये कनेक्शन आहे म्हणजे पुन्हा कंजक्शन. आणि कोण आहे सिरीज मध्ये, S3 म्हणजे R. S1 डॅश म्हणजे निगेशन ऑफ P आणि पॅरलल कनेक्शन म्हणजे डिसजंक्शन. हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. हवा असेल तर तुम्ही कुठल्याही 2 ब्रॅकेटला किंवा कुठल्याही 2 टर्मला ब्रॅकेट यूज करा. म्हणजे पहिल्या 2 टर्मला जर ब्रॅकेट यूज केला असं केलं तरी चालेल किंवा या 2 टर्मला ब्रॅकेट यूज केला तरी चालेल. कुठल्याही याला आपण ब्रॅकेट यूज करू शकतो. तर आता 3 कॉलम येतील PQR आणि त्याच्या व्हॅल्यूज मी पटकन लिहून घेते. तर पहिले 4 कॉलम लिहून झालेत. आता P आणि Q मध्ये डिसजंक्शन घ्यायचं आहे. डिसजंक्शन सांगतं जर दोन्ही व्हॅल्यू 0 असेल तरच आन्सर 0, अदरवाईज 1. याप्रमाणे आपले फक्त शेवटच्या 2 व्हॅल्यू 0 येतील, बाकी सगळ्या व्हॅल्यू 1 येतील. आता 5th नंबरच्या कॉलमचं आपल्याला सेकंड नंबरच्या कॉलम बरोबर कंजक्शन घ्यायचंय. कंजक्शन मध्ये दोन्ही व्हॅल्यू 1 असतील तरच आन्सर 1 येणार आणि बाकी केस मध्ये आन्सर 0 येईल. आता R चं आपल्याला निगेशन P बरोबर घ्यायचंय, डिसजंक्शन अगेन 0 0 0 0 अँड रिमेनिंग व्हॅल्यूज आर 1 आणि लास्ट 1. आता 6 आणि 7 मध्ये आपल्याला कंजक्शन घ्यायचंय. सो फर्स्ट व्हॅल्यू इज 1, सेकंड 0, थर्ड 0, फोर्थ 0, फिफ्थ 6, दोन्ही 1 1 येतील आणि नंतरच्याही 2 उरलेल्या व्हॅल्यू 0 असेल. हा झाला याचा इनपुट आउटपुट टेबल. पुढच्या क्वेश्चनला जाऊया. तो पुढचा जो सर्किट आहे बघा, S1, S1 डॅश, S2 आणि S2 डॅश असे 4 स्विचेस दिसतात त्याच्यामध्ये. मेनली काही रिपीट होत असतील. तर S1 म्हणजे P आणि S1 डॅश म्हणजे निगेशन P. याप्रमाणे L म्हणजे लॅम्प. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म घेऊया. S1 म्हणजे P कुणाबरोबर पॅरलली कनेक्ट आहे, पॅरलल म्हणजे डिसजंक्शन. पॅरलली कनेक्ट आहे ह्या 2 स्विचेसला जे सिरीज मध्ये आहेत. सिरीज मध्ये कोण कोण आहे, निगेशन P, कंजक्शन निगेशन Q, S2 डॅश म्हणजे निगेशन Q यांच्या बरोबर तो पॅरलली कनेक्ट आहे. आणि हे पूर्ण जे सर्किट आहे हे पुन्हा पॅरलली कनेक्ट आहे. म्हणजे इथे आपण ब्रॅकेट यूज करूया. आणि हे पुन्हा पॅरलली कनेक्ट कुणाशी कनेक्ट आहे, S1 आणि S2
हे दोन जे स्विचेस आहे S1 म्हणजे P, S2 म्हणजे Q आणि सिरीज मध्ये आहेत म्हणजे कंजक्शन याप्रमाणे. तर हे झालं याचा सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म कसा आला ते समजून घ्या पुन्हा. S1 डॅश आणि S2 डॅश हे दोघं सिरीज मध्ये आहे. सिरीज म्हणजे कंजक्शन आणि हे दोघं मिळून S1 ला म्हणजे P ला पॅरलल आहेत. पॅरलल म्हणजे डिस्जंक्शन आणि हे पूर्ण एक सर्किट जे तयार होतंय हे पूर्ण सर्किट ते ह्या सर्किटला पॅरलली कनेक्ट आहे म्हणून डिस्जंक्शन यूज केला आणि इथे P कंजक्शन Q. आता याचा ट्रूथ टेबल इनपुट आउटपुट टेबल लिहूया. तर याचा ट्रूथ टेबल कसा येतोय, ज्या व्हॅल्यूज कॉमन आहेत त्या लिहून घेतल्यात मी. तर निगेशन P आणि निगेशन Q याच्यामध्ये कंजक्शन, सो लास्ट व्हॅल्यू 1 येईल आणि बाकीचे व्हॅल्यू 0 येतील. P आणि Q मध्ये कंजक्शन म्हणजे फर्स्ट व्हॅल्यू 1 असेल, बाकीचे 3 व्हॅल्यू 0. P आहे फर्स्ट कॉलम मध्ये आणि निगेशन P कंजक्शन निगेशन Q 5 कॉलम मध्ये. 1 आणि 5 मध्ये आपल्याला घ्यायचंय डिस्जंक्शन. 1 नंबर अँड 5 नंबर मध्ये डिस्जंक्शन. Disjunction is 0 0 0, otherwise so remaining 3 values are 1. आता लास्ट 8 नंबरचा जो कॉलम आहे तो कॉलम कसा आहे बघा. त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचे 7 आणि 6 याच्यामध्ये डिस्जंक्शन सांगतो की 0 0 0 अदरवाइज 1, सो फक्त थर्ड व्हॅल्यू 0 येते, बाकीचे 3 व्हॅल्यू 1 आल्या. हा झाला क्वेश्चन नंबर 5. पुढचा क्वेश्चन बघूया. सो द क्वेश्चन नंबर 6. तर बघा हे जे S1 आणि S2 आहे हे पॅरलली कनेक्ट आहे. S2 S3 पॅरलली आहे, S3 S1 पॅरलल आहे आणि हे जे प्रत्येक 3 पॅरलल कनेक्शन आहे ते सिरीज मध्ये कनेक्ट आहेत. म्हणून याचा जो सिम्बॉलिक फॉर्म येईल तो कसा येईल बघा. S1 म्हणजे आहे P, पॅरलल म्हणजे डिस्जंक्शन, S2 म्हणजे Q. हे सिरीज मध्ये म्हणजे कंजक्शन. पुढे असेल Q डिस्जंक्शन R, पुन्हा कंजक्शन R डिस्जंक्शन P. याप्रमाणे हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. आणि मग आता याचा इनपुट आउटपुट टेबल बघूया. तर पहिले PQR जे कॉलम आहेत ते लिहून घेते. सो जे पहिले 3 कॉलम आहेत आणि जे रिक्वायर्ड कॉलम आहेत सगळे मी लिहून घेतलेत. P डिस्जंक्शन Q, P आणि Q मध्ये डिस्जंक्शन, सो द लास्ट 2 व्हॅल्यूज आर 0 अँड रिमेनिंग व्हॅल्यूज आर 1. Q डिस्जंक्शन R, अगेन last value is 0, then fourth value is again 0 and remaining values are 1. R and P याच्यामध्ये डिस्जंक्शन 6 नंबरची व्हॅल्यू 0 येईल आणि 8 नंबरची 0 असेल, बाकीचे व्हॅल्यूज 1 येतील. 4 आणि 5 याच्यामध्ये कंजक्शन सांगते 1 1 1 and remaining values are 0. आता 7 आणि 6 याच्यामध्ये पुन्हा आपल्याला हे बघा हे एवढी व्हॅल्यू आहे 7 ची आणि पुढची व्हॅल्यू 6 ची आहे. या दोघांमध्ये आपल्याला कंजक्शन घ्यायचे. सो पहिल्या 3 व्हॅल्यूज 1 असतील, नंतर 0, पुन्हा 1 आणि रिमेनिंग व्हॅल्यूज इथे 0 येतील. त्याप्रमाणे हा झाला याचा इनपुट आउटपुट टेबल आणि क्वेश्चन नंबर 1 आपला इथे कंप्लीट झालाय. तर बघूया पुढचा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 आहे कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. आता जसा जो आपण पहिला क्वेश्चन सॉल्व्ह केला त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट पॅटर्न दिलाय आणि त्याच्यावरून स्विचिंग सर्किट लिहायचंय. तर मेथड तीच फॉलो करायची की काय करायचं. P म्हणजे स्विच S1, Q म्हणजे स्विच S2, निगेशन असेल तर त्या स्विचचं कॉम्प्लिमेंट स्विच. तर हा पहिला क्वेश्चन आपण जरा डिटेल बघूया. सो द फर्स्ट वन मध्ये आपण काय करणार, कन्सिडर किंवा लेट म्हणूया. P म्हणजे आहे स्विच S1, निगेशन P पण दिसतंय म्हणजे हा असेल स्विच S1 डॅश. त्याच्यानंतर Q आहे म्हणजे Q म्हणजे असतो स्विच S2. त्याच्यानंतर R, निगेशन R दिसतोय, निगेशन R याचा अर्थ स्विच S3 डॅश. याप्रमाणे आता आपण सगळे स्विचेस लिहिलेत. आता आपल्याला याचं सर्किट बनवायचं. तर सर्किट बनवताना बघा पहिला हे एक ब्रॅकेट आणि हे 2 ब्रॅकेट. हे 2 ब्रॅकेट म्हणजे हे 2 सर्किट्स आहेत आणि ते एकमेकाला हे 2 कनेक्शन एकमेकांना डिस्जंक्शन म्हणजे पॅरलली कनेक्ट आहेत. आता पहिलं म्हणजे आहे निगेशन Q. निगेशन Q म्हणजे स्विच S1 डॅश आणि Q म्हणजे S2. हा झाला S1 डॅश आणि हा झाला S2. हे दोघं सिरीज मध्ये आणि हे पॅरलली कनेक्ट आहे. कुणाला, P म्हणजे S1 आणि निगेशन R म्हणजे S3 डॅश. तर हे दोघं सिरीज मध्ये आणि हे सिरीजचे जे कनेक्शन आहे ते एकमेकांना पॅरलल आहे. तर ह्याप्रमाणे जो आपला सर्किट आहे तो इथे कंप्लीट होतो बघा. आणि इथे खाली तुम्ही याला बॅटरी एक जॉईन करायची आहे आणि एक लॅम्प आणि इथे फक्त करंट फ्लो आपल्याला दाखवायचा आहे
आणि हे झालं आपलं स्विचिंग सर्किट. दिस इज द रिक्वायर्ड स्विचिंग सर्किट. अगदी सोपं आहे. फक्त तुम्ही काय करा की प्रत्येक स्विचला एक स्टेटमेंट लेटर दाखवा आणि नंतर त्यांचं फक्त कनेक्शन करा. बघूया सेकंड वन कसं करता येईल आपल्याला. सो द सेकंड वन, पी आणि क्यू हे कंजक्शन आहे म्हणजे सिरीज मध्ये. पी आणि क्यू, पी म्हणजे S1 आणि क्यू म्हणजे S2. हे झाला S1, हा झाला S2. पुढे डिजेक्शन आहे. डिजेक्शन म्हणजे पॅरलल असेल. ठीक आहे. निगेशन पी म्हणजे स्विच आहे S1 डॅश. पुन्हा कंजक्शन आहे म्हणजे पुढे सिरीज मध्ये हे आपल्याला कंटिन्यू करायचं. ठीक आहे. कुणाशी कंटिन्यू करायचंय तर बघा निगेशन क्यू, पी आणि आर हे 3 स्विचेस आहेत आणि ते एकमेकांना पॅरलल आहेत. निगेशन क्यू म्हणजे S1 डॅश S2 डॅश, पी म्हणजे S1, क्यू म्हणजे आर म्हणजे S3. हे तिन्ही जे स्विचेस आहेत ते एकमेकांना पॅरलल आहेत आणि हा जो S1 आहे तो म्हणजे S1 डॅश जो आहे तो या सगळ्यांबरोबर सिरीज मध्ये कनेक्ट आहे आणि हे जे सगळं आहे ते ह्या पहिल्या ब्रॅकेट बरोबर डिजेक्शन म्हणजे पॅरलली कनेक्ट आहे. तर ह्याप्रमाणे हे आपलं जे स्विचिंग सर्किट आहे ते असं ह्याप्रमाणे कंप्लीट होईल. आणि ते फक्त खाली नंतर एक बॅटरी आणि एक लॅम्प आपण त्याला जॉईन करणार आहोत आणि इकडे फक्त करंट फ्लो आपल्याला दाखवायचा आहे. दिस इज रिक्वायर्ड करंट फ्लो. थोडंसं व्यवस्थित काढते. तर ह्याप्रमाणे एक एक ब्रॅकेट तुम्ही सॉल्व्ह करत चला आणि त्याप्रमाणे केलं तर हे खूप सोपं आहे. अवघड काही नाही येतात. एक एक ब्रॅकेट करत जायचं. पुढचं बघूया थर्ड नंबर. सो थर्ड नंबर बघूया. त्याच्यामध्ये हा एक ब्रॅकेट दिसतोय आणि पुढचा एक ब्रॅकेट आहे. हा एक ब्रॅकेट आहे. इथे एक स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया. आता बघा पी आणि आर याच्यामध्ये कंजक्शन म्हणजे सिरीज कनेक्शन. पी म्हणजे असतो S1 स्विच, आर म्हणजे स्विच S2, S3 हे दोघं सिरीज मध्ये कनेक्ट आहेत आणि हे दोघं पुन्हा डिजेक्शन म्हणजे पॅरलल आहेत. कुणाला पॅरलल आहेत बघा तर S2 डॅश आणि S3 डॅश यांचं जे सिरीज कनेक्शन आहे यांना हे कनेक्शन पॅरलल आहे. ठीक आहे. जेवढा हा पूर्ण ब्रॅकेट आहे एवढ्याला मी याचं सर्किट मी बनवलं. आता पुढे पुन्हा एक सर्किट आहे आणि जे ह्या ब्रॅकेट बरोबर सिरीज मध्ये आहे. सिरीज म्हणजे याच्या पुढेच कंटिन्यू करायचं. निगेशन पी म्हणजे S1 डॅश, कंजक्शन म्हणजे अगेन सिरीज S3 आर डॅश, निगेशन आर म्हणजे S3 डॅश आणि इथे आपलं कनेक्शन कंप्लीट होतंय. सो इथे फक्त एक बॅटरी आणि एक लॅम्प जॉईन करायचा अँड हेन्स आवर सर्किट इज कंप्लीट. अँड डोंट फॉरगेट टू शो करंट फ्लो. ह्याप्रमाणे एक एक ब्रॅकेट जर तुम्ही काढला तर तुम्हाला ते स्विचिंग सर्किट काढायला सोपं जाणार आहे. पुढचं बघूया. बघा पी, निगेशन क्यू आणि आर हे सगळे सिरीज मध्ये. सो पी म्हणजे S1, 3 स्विचेस काढले मी. पी म्हणजे S1, निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश आणि आर म्हणजे S3. आता हे सगळं कनेक्शन डिजेक्शन म्हणजे पॅरलल आहे. कुणाला? ह्या पूर्ण ब्रॅकेटला. तो ब्रॅकेट काय पी म्हणजे S1 स्विच, पुन्हा कंजक्शन म्हणजे पुढे सिरीज मध्ये. पण हा जो ब्रॅकेट आहे तो पॅरलली आहे. पॅरलल म्हणजे हे जे 2 स्विच आहेत ते एकमेकांना पॅरलल आहेत. म्हणजे हा झाला S2 डॅश आणि S3 डॅश हे एकमेकांना पॅरलल आहेत आणि हे जे पॅरलल कनेक्शन आहे ते P बरोबर म्हणजे S1 बरोबर सिरीज मध्ये आहे आणि हे सगळे कनेक्शन एकमेकांना पॅरलल आहेत. आणि इथे आपलं स्विचिंग सर्किट कंप्लीट झालं ह्याप्रमाणे. आणि इथे आपण दाखवूया करंट फ्लो. हे झालं स्विचिंग सर्किट. 4 नंबरचा क्वेश्चन कंप्लीट झाला. 2 क्वेश्चन राहिले. बघूया पुढचा क्वेश्चन. 5th वन डिजेक्शन. सगळे डिजेक्शन दिसतात म्हणजे पॅरलल कनेक्शन आहेत. पी म्हणजे स्विच असतो S1, निगेशन पी म्हणजे S1 डॅश, निगेशन क्यू म्हणजे S2 डॅश आणि लास्ट वन आहे पी कंजक्शन क्यू म्हणजे 2 स्विचेस येतील म्हणजे इथे येईल S1 आणि इथे येईल S2 आणि हे सगळे पॅरलली कनेक्ट आहेत. पॅरलल म्हणजे हे सगळं आपण थोडंसं व्यवस्थित काढूया ह्याप्रमाणे. आणि हा तर तुम्ही हे स्विचिंग सर्किट ह्याप्रमाणे असं कंप्लीट करून टाका. बॅटरी आणि लॅम्प जोडूया आणि हा असेल आपला करंट फ्लो ह्याप्रमाणे. आणि हे झालं आपलं रिक्वायर्ड स्विचिंग सर्किट. आता लास्ट वन बघूया. पी कंजक्शन क्यू S1 अँड S2 सिरीज, S1 अँड S2 सिरीज मध्ये. डिजेक्शन म्हणजे पॅरलल कोण आहे? निगेशन पी, एकच स्विच आहे म्हणजे S1 डॅश, पुन्हा पॅरलल कनेक्शन आहे. कुणा बरोबर आहे तर पी अँड निगेशन क्यू म्हणजे S1 अँड S2 डॅश ते दोघं सिरीज मध्ये आहेत
आणि इथे हे जे सर्किट आहे ते आपण कंप्लीट करूया बाय ऍडिंग लॅम्प अँड बॅटरी. तर ह्याप्रमाणे आपला क्वेश्चन नंबर 2 पण कंप्लीट झालाय. क्वेश्चन नंबर 3 आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया.